नमस्कार. पब्लिक बुराणमध्ये आपलं स्वागत. मी मृणालिनी नानीवडेकर. मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकांमधला तो क्षण अखेर आला ज्या दिवशी दोघंही ठाकरे बंधू झालं गेलं विसरून एकत्र आले. झालं गेलं काय काय होतं नकोच जाऊया त्यात. कोणाला तेलकट वडे खायला दिले गेले, कोणाला थेट बाळासाहेब ठाकरेंनी माझा फोटो लावू नकोस सांगितलं, नको जाऊया त्यात. काळाच्या उतरात अशा गोष्टी घडत असतात. राजकारण प्रवाही असतं. काही गोष्टी मागे पडतात, काही गोष्टी नव्यांनी समोर येतात. मुद्दा सुरू होतोय तो राज ठाकरे यांनी दिलेल्या एका मुलाखतींनी. मुलाखत घेतली होती सिने निर्माते सिने नट महेश मांजरेकर यांनी. त्यांनी प्रश्न विचारला, तो मुद्दामून विचारला गेला की सहजते त्याला माहीत नाही. महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी दोन भाऊ एकत्र येणार का? राज ठाकरे यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे उत्तर दिलं, कोणताही वाद हा महाराष्ट्राच्या अस्मितेसमोर छोटा आहे. शब्द वेगळे असतील, आशय तोच होता. अडचणीतल्या उद्धव ठाकरेंनी नेमका हा शब्द पकडला, हे वाक्य पकडलं आणि कधी न घडलेलं घडलं. 20 वर्षांनंतर दोन भाऊ एकत्र येण्याला सुरुवात झाली. भाऊबंदकी होती, अतिशय वाईट स्तरावरची भाऊबंदकी होती. ती भावबंधनात हळूहळू रूपांतरित होत गेली. हिंदी सक्तीचा मुद्दा आला. आम्ही मराठीची सक्ती करतो, महायुती सरकारने सांगितलं नाही. कदाचित त्यांना मराठी मतांच्या खेळात हे सगळे मुद्दे नको असतील, माहीत नाही. पण ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं कारण मिळालं. त्याच दिवशी आपण म्हणत होतो की ठाकरे बंधूंचं हे एकत्र येणं निवडणुकी एकत्र लढण्यापर्यंत पोचेल. तसं झालंय. ठाकरे बंधूंनी 12 मिनिटांची जी पत्रपरिषद घेतली, त्या पत्रपरिषदेतली 2च वाक्य महत्त्वाची आहेत. एक वाक्य आहे उद्धव ठाकरे यांचं, जे मोठा भाऊ आहेत, मोठ्या पक्षाचे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. ते म्हणाले की एक है तो सेफ है हा मागच्या निवडणुकीत दिलेला भारतीय जनता पक्षाचा नारा मराठी माणसांनी लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय तर मराठी माणसांनी एकत्र या, मराठी माणसांनी शिवसेना ठाकरे ब्रँडसाठी मतदान करा. संयुक्त महाराष्ट्राच्या मंगल कलशाचं देखील उदाहरण दिलं गेलं. आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा त्याच मुलाखतीचा हवाला देत मी उत्तर दिलं होतं की या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, अस्मितेसाठी बाकी सगळे मुद्दे छोटे आहेत, गैरलागू आहेत. भाऊ भाऊ एकत्र आले. आता ह्या पत्रपरिषदेतच अखिल मराठी माणसांनी एकत्र येण्याचं आवाहन करताना उद्धव ठाकरे यांनी ते दोघे आपल्यावर आक्रमण करतील अशा आशयाचंही विधान केलं. ते दोघे म्हणजे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा. ठाकरे बनाम मोदी शहा, शिवसेनेचा मराठी माणूस बनाम भारतीय जनता पक्षाची मतपेढी, अशा पातळीवर हा सामना नेऊन ठेवायचा आहे ठाकरे बंधूंना. त्यांच्या निवडणूक गणिताचा तो भाग आहे. त्यांच्या दृष्टीने उत्तम आहे. मुद्दा हाच आहे की हा ठाकरे बंधूंनी उपस्थित केलेला मुद्दा जनतेला पटणार आहे का? महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मुंबईमध्ये मराठी माणूस का माहीत नाही, पण एका न्यूनगंडाने कायम पछाडला गेला आहे. हा न्यूनगंड हा गुजराती मुलूक आहे. इथली सगळी भांडवल निर्मिती गुजरात्यांनी केली आहे, पारशांनी केली आहे, मारवाड्यांनी केली आहे. साध्या साध्या नोकऱ्या उत्तर भारतीयांनी केल्या आहेत. दोशाच्या गाड्या दाक्षिणात्यांनी चालवल्या आहेत. या भोवती घुमत राहिलेली आहे. मतदानातला तरी मराठीचा टक्का अजूनही मोठा आहे. आणि बहुसंख्याकांना न्यूनगंडांनी ग्रासण्याचं कारणच काय, हा एक खूप मोठा मानसशास्त्राचा विषय या निमित्ताने सतत गाजतो आहे. मुंबईला त्या विषयात रमायला फार आवडतं. खरं तर मोठ्या मोठ्या इमारतींमध्ये आज मराठी माणूस मानानी आहे. मराठी माणूस आनंदाने जगतो आहे. मराठी माणूस नोकरीमध्ये स्वतःचं अस्तित्व दाखवू नये. देशातली सर्वाधिक भारतरत्न मराठी माणसाला, महाराष्ट्राला मिळाली आहे. तरी हा न्यूनगंड का?
तर महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये एकेकाळी मराठी माणसाला ज्या नोकऱ्या मिळत नव्हत्या, जे साधारणतः हलाखीचं आयुष्य जगत होतं, त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळेच मराठी माणसाला एकत्र आणण्याचं आवाहन ज्या ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी केलं, त्या त्या वेळेला मराठी माणूस एकत्र आला. अर्थातच ते आवाहन करताना त्यांनी दिल्लीच्या तख्ताला आवाहन दिलं नव्हतं, उलट ते भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीकर नेत्यांशी समन्वयाने वागत होते. कुठेतरी दिल्लीकर काँग्रेसचे नेते देखील शिवसेनेबद्दल सहानुभूती बाळगत होते. शिवसेना बृहन्मुंबईत सत्तेत यावी यासाठी वसंतराव नाईकांपासून अनेक काँग्रेस नेत्यांनी केलेले प्रयत्नही सर्वश्रुत होते. असं असताना आता आज जो एक संघर्षाचा मुद्दा पुढे गेलेला आहे की मुंबई आमची आणि दिल्लीकर त्यावर आक्रमण करतायत, त्याला जोड गुजरातीही येत आहेत, अहमदाबादवरून गुजराती लोक राज्य करतायत, हाही आहे. हा मुद्दा चालणार आहे का यावर या निवडणुकीचं गणित अवलंबून आहे. मराठी माणसाला जर आजही वाटत असेल की गुजरात्यांनी संयुक्त महाराष्ट्र करताना आपल्यावर अन्याय केला, मराठी माणसाला हौतात्म्य पत्करावं लागलं, तर अडचणीतल्या ठाकरे ब्रँडला हा मुद्दा कदाचित साथ देऊ शकेल. तो तशी साथ देईल का यावरच मुंबई महानगरपालिकेच्या निकालांचं भवितव्य अवलंबून आहे. भारतीय जनता पक्षाला मराठी माणसाची 20 ते 30%, 40% मतं मिळाली तरी चित्र बदलेल. एकनाथ शिंदे त्यातली किती मतं ओढून घेऊ शकतील त्यावरही समीकरण अवलंबून असेल. पण एक मात्र लक्षात घेतलं पाहिजे, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना इतिहास आहे, या दोन राज्यांना स्वतःचा अभिमान आहे आणि या दोन राज्यांमधून जी वैचारिक मौक्तिकं बाहेर आली, त्यामुळे ही केवळ राज्य नाहीत, तर ही स्वतंत्र अस्तित्व असलेली एका प्रांताची परिचायक रूप आहेत. जर मराठी माणसाला द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कुठेतरी भावला आणि कुठेतरी दिल्लीकर आपल्यावर आक्रमण करतायत असं वाटायला लागलं, तर कदाचित मुंबईकर मराठी एकत्र मतदान करू शकेल. नरेंद्र मोदी यांची सलग तिसरी राजवट सुरू आहे. या राजवटींनी अनेक बदल केलेले आहेत. गरिबांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत, स्वस्त धान्य मिळतं आहे, ते मोफत आहे. मुंबईमध्ये प्रचंड मोठी इन्फ्रास्ट्रक्चरल अम्युजमेंट वाटावीत अशी स्ट्रक्चर्स उभी राहिली आहेत. तरीही दिल्ली आपल्याला चेपती आहे, गुजराती आपल्यावर आक्रमण करतायत असं खरंच इथल्या भूमिपुत्राला वाटेल का? प्रत्येक ठिकाणी उपरे विरुद्ध भूमिपुत्र हा संघर्ष असतोच. जशी जशी एखादी अर्थव्यवस्था प्रागतिक होत जाते, महासत्तेकडे जाते, तिथे तिथे स्वस्तात मिळणारं परप्रांतातलं लेबर आणि भूमिपुत्र असा संघर्ष निर्माण होतोच. मुंबईनी तो गेली 3 दशकं पाहिला आहे. याही दशकावर जर तोच प्रभाव असेल तर ठाकरे ब्रँड मतं घेऊ शकेल. पण ठाकरे ब्रँडनी या मराठी माणसासाठी काय केलं? त्याला नोकऱ्या दिल्या का? त्याला रोजगार दिले का? केवळ भावनात्मक डूब न देता त्याचं उत्पन्न वाढवावं याच्यासाठी काही प्रयत्न केले का? हाही मुद्दा चर्चेला येईल. येत्या काही दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या सभा होतील. राज ठाकरे अत्यंत उत्तम वक्ते आहेत, बाळासाहेबांची आठवण करून देतात. उद्धव ठाकरे उत्तम संघटक आहेत. या दोघांचं कर्तृत्व जर एकत्र आलं आणि पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा प्रश्न जर मोठ्या प्रमाणात मांडला गेला तर खरंच मुंबई महापालिकेचं चित्र बदलेल का हा प्रश्न आहे. 2017 साली झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष केवळ काही जागांनी 2 जागांनी मागे होता. शिवसेनेला मतं मिळाली होती 28% आणि भारतीय जनता पक्षाला मिळाली होती 27%. 1% फरक. त्यावेळेला वेगळ्या लढलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेली मतं होती 7%. आता खरंच ही जर बेरीज झाली तर निकाल वेगळा राहील. पण शिवसेनेच्या 28% मतदानातून एकनाथ शिंदे किती लोक घेऊन बाहेर पडले आहेत आणि किती टक्केवारी त्यांची आहे याचाही हिशोब कुठेतरी मांडला जाईल. संख्याशास्त्र कठीण आहे, त्यामुळे भावनांना पुन्हा एकदा कड आणले जातील. पुन्हा एकदा मुंबई आणि मुंबई विरुद्ध बाकी सगळे, मुंबई विरुद्ध दिल्ली आणि गुजरात असा संघर्ष सुरू होईल. या संघर्षाचं फलित काय होईल ते नंतर कळणार आहे. पण पुढचे 3 आठवडे पुन्हा एकदा मुंबईवर होणारा अन्याय
आणि गुजरात्यांनी केलेलं आक्रमण हा विषय चर्चेत राहणार आहे. याला उत्तर द्यायला भारतीय जनता पक्ष व्यापक हिंदुत्वाचा मुद्दा आणेल, उत्तर भारतीयांची मतं आपल्याकडे वळवेल. देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाचा गजर केलाच आहे, त्याला एकनाथ शिंदे जोड देतील. कुठेतरी मराठी विरुद्ध हिंदुत्व असा काही संघर्ष चालू होतोय का, याचंही उत्तर शोधावं लागेल. आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? मराठी माणसाची मुंबई त्याला खरंच रोजगार देते आहे का? मुंबईतलं मराठी माणसाचं स्थान नेमकं काय आहे? या सगळ्या प्रश्नांबद्दल आपल्याला काय वाटतंय आम्हाला जरूर कळवा. आम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर सगळ्यावर आहोत. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. पब्लिक पुराणे, आपली मतं अतिशय महत्त्वाची आहेत. आम्हाला जरूर कळवा. त्या प्रतीक्षेत आहोत. नमस्कार.